सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेकांना पैशांची चिंता सतावते. सरकारी नोकरदार असेल तर बचत असते, पेन्शन ही चांगली मिळते, परंतु खाजगी असंघटित क्षेत्रातील लोकांमध्ये उतारवयात पैशांची मोठी चिंता असते. मुलांचे शिक्षण, लग्न, घर बांधणे यामुळे स्वतःकडील बचत संपलेली असते. अशा वेळी अगदी छोट्या मोठ्या खर्चांसाठी मुलगा, सून, मुलगी यांच्यावर अवलंबून राहावं लागतं. वय झाल्यानंतर म्हणजे 60 वर्षानंतर तुम्हाला महिन्याला 5,000 रुपये रक्कम देणारी एक स्कीम आहे. त्याचं नाव आहे अटल पेन्शन योजना. सरकारच्या या स्कीमला देशभरातनं जोरदार प्रतिसाद मिळतोय. 21 एप्रिल 2026 पर्यंत या योजनेत 9 कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले आहेत. चला तर या स्कीमबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात. सर्वात अगोदर पाहूयात अटल पेन्शन योजना आहे तरी काय. ही सरकारी योजना प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी तयार करण्यात आली आहे. PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट ऑथॉरिटीद्वारे ही योजना चालवली जाते. या योजनेत तुम्ही 1,000 ते 5,000 रुपयापर्यंतच्या मासिक पेन्शनची निवड करू शकता, जी वयाच्या 60 वर्षानंतर मिळण्यास सुरुवात होते. त्यासाठी तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम तुमचे वय आणि निवडलेल्या पेन्शनवर अवलंबून असते. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यातनं ऑटो डेबिट म्हणजे आपोआप कट होते. जर गुंतवणुकीतील परतावा कमी पडला तर सरकार किमान पेन्शनची हमी पूर्ण करत असते. या पेन्शनसाठी किती गुंतवणूक करावी लागेल? वयाच्या 60 वर्षानंतर 5,000 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी लवकर नियोजन केलं पाहिजे. वयाच्या कित्या वर्षी तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करतात त्यावर पेन्शनची रक्कम अवलंबून आहे. समजा तुम्ही वयाच्या 18व्या वर्षी या योजनेत सहभागी होण्याचं ठरवलं तर कमी रक्कम तुम्हाला महिन्याला भरावी लागणार आहे. जसजसं तुमचं वय वाढतं तसे दर महिन्याला जमा करणारी रक्कम देखील वाढते. या योजनेत तुम्ही 18व्या वर्षी सुरुवात केल्यास महिन्याला 210 रुपये भरावे लागतील. तर वयाच्या 30व्या वर्षी या योजनेत सहभागी होण्याचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला महिन्याकाठी 577 रुपये भरावे लागतील. तर वयाच्या 40व्या वर्षी या योजनेत तुम्ही सहभागी व्हायचं ठरवलं तर महिन्याला 1454 रुपये एवढी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. त्यानंतर 60 वर्षानंतर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन तुम्हाला मिळणार आहे. तर नॉमिनी कॉर्पस रक्कम ही 8.5 लाख रुपये एवढी होईल. आता तुम्हाला ही रक्कम कशी मिळते? रक्कम भरणारी व्यक्ती 60 वर्षांची झाल्यानंतर दर महिन्याला 5,000 रुपये पेन्शन म्हणून रक्कम तुम्हाला मिळत असते. अशात जर गुंतवणूकदाराचं निधन झाल्यानंतर त्याच्या जोडीदाराला म्हणजे पत्नी किंवा पतीला ही रक्कम मिळते आणि दोघांचे निधन झाल्यास 8.5 लाख रुपये रक्कम वारसदाराला मिळत असते. या योजनेत सहभागी होण्यासाठी अटी कोणत्या? अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. पैसे ऑटो डेबिटद्वारे जमा होतील. जे लोक प्राप्तिकर भरतात ते नवीन नियमानुसार या योजनेत सामील होऊ शकत नाहीत. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबर देणे फायदेशीर ठरते. पेन्शनची रक्कम बदलता येते का? अटल पेन्शन योजना लवचिक आहे. जर भविष्यात तुमचे उत्पन्न वाढले किंवा गरजा बदलल्या तर तुम्ही पेन्शनची रक्कम बदलू शकता. हा बदल वर्षातून एकदा साधारणपणे एप्रिल महिन्यात करता येतो. अटल पेन्शन योजनेबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.